त्यामुळे ही मराठा समाजातील सर्व जे काही बेरोजगार तरुण असतील त्यांच्यासाठी खूप आनंदाची माहिती आहे। 15 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळतं आणि त्या 15 लाखाला 12% पर्यंत जे काही व्याज लागेल तो आपल्याला व्याज परतावा मिळत असतो। जय शिवराय बांधवांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ ही वेबसाईट गेल्या 2 महिन्यापासून बंद होती आणि आता त्यामध्ये बरेचसे जे काही बदल झालेले आहेत ते आपण कालच्या लाईव्ह मध्ये बघितलेले आहेत। तुम्ही जर बघितले नसतील तर ते सुद्धा बघू शकता। मात्र आता वेबसाईट चालू झालेली आहे। त्यामध्ये कागदपत्रामध्ये जे काही अगोदर लागत होती तर त्यामध्ये थोडाफार बदल झालेला आहे आणि तो नेमका काय बदल झालेला आहे हेच आपल्याला आजच्या व्हिडिओ मधून जाणून घ्यायचंय। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाविषयी इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो आणि त्यासोबत ज्या काही महाराष्ट्र सरकारच्या इतर योजना आहेत, केंद्र सरकारच्या पुन्हा काही योजना आहेत, ज्या व्यवसायाशी संबंधित आहेत, ज्यांना कर्ज मिळवायचं आहे, त्या कर्जाला सबसिडी असते, अशा सर्व योजनांची माहिती सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा। कारण बऱ्याच बांधवांनी आणि त्यातली त्यात शेतकरी बांधवांनी दिवाळीच्या वेळेस ट्रॅक्टर घेतलेले आहेत आणि त्यांची जी काही कर्ज प्रक्रिया आहे ती थांबलेली आहे। त्यामुळे त्यांना सुद्धा या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा लाभ मिळायला पाहिजे अशी आपली महत्वाची एक विनंती आहे तुम्हाला। तर यामध्ये जो काही आता या अगोदर आपण अर्ज करत होतो त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचं रहिवासी म्हणून रेशन कार्ड असेल, लाईट बिल असेल, बँकेचं पासबुक असेल किंवा गॅसचं पासबुक असेल हे लागत होतं रहिवासी म्हणून। त्यानंतर आपल्याला आधार कार्ड एक लागत होतं आणि आपलं तहसील कार्यालयाचं उत्पन्न लागत होतं किंवा आयटी रिटर्न। तर आयटी रिटर्न हे कुटुंबाचं लागत होतं। असे मोजके कागदपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला किंवा आपलं जात प्रमाणपत्र एवढे मोजकेच कागदपत्र लागत होते आणि पोर्टलवरच एक स्वयं घोषणा पत्र आणि प्रकल्प अहवाल हे दोन त्यावरून डाउनलोड करायचे आणि ते भरून अपलोड करावे लागत होते। एवढ्या कागदावर आपण अपलोड केल्याच्या नंतर 8 ते 15 दिवसामध्ये आपला LOI जनरेट होत होता आणि तो LOI मग आपण बँकेकडून कर्ज घ्यायचा असेल तर बँकेला, फायनान्स कडून घ्यायचं असेल तर फायनान्सला, मग जे कोणतं तुम्ही जे व्यवसाय करीत असाल जिथून कर्ज घेत असाल तिथं तो द्यावा लागायचा आणि त्यानंतर आपल्याला कर्ज मिळायचं। मात्र यामध्ये एक छोटासा बदल असा झालेला आहे की या कागदपत्रासोबतच आपल्याला आता एक 7/12 सुद्धा त्यावर अपलोड करावा लागणार आहे। त्यानंतर 8H म्हणजे ज्याला आपण होल्डिंग म्हणतो, म्हणजे 7/12 आणि होल्डिंग हे 2 कागदपत्र यावर अपलोड करावं लागणार आहेत। आता तुम्ही म्हणतात जर एखाद्याला जमीनच नसेल तर मग त्यानं काय करायचं, तर त्याच्यासाठी लँडलेस सर्टिफिकेट सुद्धा त्यावर अपलोड करावं लागणार। जर 7/12 होल्डिंग नसेल तर लँडलेस म्हणजे भूमिहीन प्रमाणपत्र, हे भूमिहीन प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला तहसील कार्यालयाकडून महाई सेवा केंद्रातर्फे काढण्यात येतं। मग ते आपण आपले सरकार महासेवा केंद्रावरून काढून घ्यायचं। असे हे मोजके कागदपत्र आता लागणार आहेत, म्हणजे यापेक्षा काही वेगळा बदल नाही। आणि जे वेबसाईट मध्ये जो काही बदल झालेला आहे तो आपण काल सांगितलेला आहे। आणि याही अगोदर ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेला आहे त्यांचा व्याज परतावा स्टेटमेंट अपलोड करण्याचं काम ते चालूच होतं, ते काही बंद झालेलं नव्हतं। त्यामुळे ही मराठा समाजातील सर्व जे काही बेरोजगार तरुण असतील त्यांच्यासाठी खूप आनंदाची माहिती आहे आणि ज्यांना ज्यांना आता कर्ज घ्यायचंय त्यांनी लवकरात लवकर या योजनेच्या माध्यमातून कर्ज घ्यायचंय। 15 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळतं आणि त्या 15 लाखाला 12% पर्यंत जे काही व्याज लागेल तो आपल्याला व्याज परतावा मिळत असतो। आता हे झालं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या बाबतीत आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून इतरही बऱ्याचशा योजनांची माहिती आपण देत असतो। कारण आपला उद्देश आहे जे बेरोजगार तरुण असतील अशा तरुणांना रोजगार मिळावा, त्यांनी चांगला स्वतःचा स्वयंरोजगार करावा आणि त्यांना त्यासाठी जे काही भांडवली गुंतवणूक म्हणून आर्थिक पैसे लागत असतात मग ते कोणत्या योजनेच्या माध्यमातून मिळवायचे, कसे मिळवायचे, ही सर्व माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो।
आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा. धन्यवाद.